मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे। गाडी गेली सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे। माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं। आज ऐका ना, आज खाकी वर्दी असेल किंवा आपण खाकी वर्दीवर मतदान करू शकतो, माईक दिला नाही गेला ना त्यांना। चला ना मॅडम, ती स्वतः येते मॅडम, मान्य करते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो। साधारण महिला पोलीस यांनी नोकरीची पर्वा न करता पालकमंत्र्याच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं आणि त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव त्यांना जाणवलं नाही, ऐकलं नाही, म्हणून त्यांनी तो उठाव केला आणि बंड केलं। आणि बाकीचे जे वरिष्ठ लोक होते ते पण त्याच्यामध्ये बसलेले होते, त्यांनी पण ऐकलं नाही, पण त्यांनी काहीच करू शकले नाही। पण एक साधारण महिला पोलीस यांनी याबद्दल विरोध केला, या गोष्टीचा विरोध केला आणि जाहीर निषेध केला या गोष्टीचा, नोकरीची पर्वा न करता। नाहीतर काही लोक नोकरीसाठी काही पण करतात, पण एक साधारण महिला पोलीस फक्त बाबासाहेबांसाठी नोकरी गेली तरी चालेल, पण मी हा विरोध करणार, मी हा निषेध करणार असे बोलत राहिली। आणि खरंच माधवीताई जाधव यांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय जय संविधान, मान सन्मानात जय भीम माधवीताई जाधवला खूप खूप धन्यवाद।